नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. पुसद ग्रामीण पोलिसांनी घरफोडी प्रकरणीतील सराईत गुन्हेगार पवन सुरेश पवार, वय वर्ष 28, राहणं वडद, तालुका महागाव, याला पिंपरी चिंचवड, पुणे येथे सापळा रचून अटक केली. सोन्याचे दागिने, चांदीची तोरडी, जोडवे, नगदी 75,000 रुपये, इन्व्हर्टर, बॅटरी आणि सेट टॉप बॉक्स असा एकूण 1,07,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची नोंद होती. तपासात पवन पवार यांची गुन्ह्यातील भूमिका निष्पन्न झाल्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी.जे. यांच्या मार्गदर्शनात पथकाने पुण्यात छापा टाकून आरोपीस ताब्यात घेतले. कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक राजेश वरठे, पोलीस हवालदार पंकज पातुरकर, पोलीस हवालदार सुनील मदने, पोलीस अंमलदार सौरभ लोखंडे, पराग गिरनाळे आणि इरफान अग्वार यांनी केले. पवन पवार हा दरोडा, चोरी, घरफोडी आणि जबरी चोरी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सराईत असून यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात त्याच्यावर तब्बल 25 गुन्ह्यांची नोंद आहे. संबंधित पोलीस स्टेशननाही आवश्यक ती पुढील कायदेशीर कार्यवाही करावी असे आवाहन करण्यात येत आहे. यवतमाळवरून प्रतिनिधी अक्रम दिवाण यांची रिपोर्ट, महान्यूज 7.